शंकराने वटवृक्षाचे रूप का घेतले याविषयी आपण एक सुंदर कथा ऐकणार आहोत. एकदा कैलासावर शंकर प्रदोषकाळी भस्म हातात घेऊन आपल्या अंगाला लावित होते. तेव्हा त्या भस्मात एक खडा होता. तो हाताला लागला. तो त्यांनी भूमीवर ठेवला. तेव्हा असे नवल घडले की त्या खड्यातून एक राक्षस उत्पन्न झाला. त्याने हात जोडले आणि म्हणाला, सदाशिवा, मला काहीतरी सेवा सांगावी. तेव्हा शंकर म्हणाले, मला अंगाला लावायला चिताभस्म लागते. तू मला रोज नवीन चिताभस्म आणून दे, हेच तुला काम. ती आज्ञा ऐकताच भस्मासुराला संतोष झाला. तो मृत्यूलोकी आला आणि चिताभस्म शोधू लागला. त्याने असे ठरवले की जे शिवभक्त शिवव्रत करणारे असतील ते मेल्यावर त्यांच्या चितेतील भस्म नेऊन द्यावे. त्यांचेच भस्म शंकराला आवडते. जे अतिशय प्रेमळ भक्त असतात त्यांच्या मस्तकाची माळ शंकर धारण करतो, म्हणजे त्यांचा तो स्वीकार करतो. स्मशानात वैराग्य जास्त वाढते म्हणून तो स्मशानात राहतो. भस्म म्हणजे संपूर्ण विरक्ती. पिंड आणि ब्रह्मांड जाळून सर्वांचा निराश करून जे आत्मसुख उरते तेच भस्म होय आणि तेच शंकर आपल्या शारीरी धारण करतो. भस्मासुराला पुढे अशी पंचाईत पडली की चिताभस्म शोधण्यासाठी त्याला फार हिंडावे लागले. त्याच्या मनात आले, आपण सर्व लोकांचा संहार करावा. ब्राह्मण, राजे, देव, उत्तम माणसे, राक्षस, इंद्र, ब्रह्मदेव, विष्णू आणि जमले तर शंकरालाही मारावे, म्हणजे त्रिभुवनाचे राज्य मी करू शकेन. मनात असे कपट ठेवून तो शंकराकडे गेला आणि म्हणाला, कैलासनाथ, माझे एक म्हणणे ऐकावे. मी पृथ्वीवरील सर्वत्र हिंडलो, मला नवीन चिताभस्म मिळाले नाही. आपली सेवा करण्याची माझी नेम तर टळलाच. आपल्यालाही आज चिताभस्म मिळू शकणार नाही. शंकर म्हणाले, मग आता काय करावे? भस्मासूर म्हणाला, हे पंचवंदना, विरूपाक्ष त्रिपुरारे, उमावल्लभा, नागभूषणा, यावर एक साधा उपाय आहे. ज्या दिवशी आपल्याला चिताभस्म मिळणार नाही त्या दिवशी आपला नेम टळू नये म्हणून एक वरदान देऊन ठेवा. मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन तो तत्काळ जळून भस्म व्हावा. एवढेच असे बोलून भस्मासुराने लोटांगण घातले व म्हटले, कैलासनाथ, कृपा करून माझे एवढे व्रत चालवावे. त्यावेळी भोळा शंकर वरदान देण्यास तयार झाले. असे पाहून जवळच बसलेली पार्वती म्हणाली, नाथ, हा दुष्ट राक्षस फार दुराचारी आहे. याला वर दिला तर तो धरित्री भस्म करील. ज्याला आधीच मोठ्याने ओरडायची हौस असते त्याला फाल्गुन महिना आल्यावर ऊत येतो. वाटमाऱ्या चोराला राजाने मुद्दाम बोलावून घेतले तर त्याची चंगळच होईल. मद्यपान करणाऱ्याला सिद्धीच्या वनात नेऊन सोडले तर त्याला अधिकच कैफ येईल. तेव्हा याला मुळीच वरदान देऊ नये. षडानन, गजानन, वीरभद्र आणि नंदी यांनीही तसेच सांगितले. तरीही भोळा शंकर म्हणाला, भस्मासूर माझे लेकरू आहे, त्याला मी वरदान देणारच. तो त्याचा दुरुपयोग करणार नाही याची मला खात्री आहे. भस्मासुरा, तुला वरदान दिले असे समज. वरदान मिळताच भस्मासूर आनंदाने उड्या मारू लागला. तो तत्काळ मृत्यूलोकी गेला आणि संत, सज्जन, भक्त, विप्र, ऋषी यांचे भस्म करू लागला. तो सर्व देशात हिंडला. भस्मासूर येतो म्हणून सर्व लोक घाबरू लागले. राजे लोक सेनेसहित भयभीत होऊ लागले. ब्राह्मण लोक कुटुंबासह डोंगराच्या गुहेत लपून बसले. पृथ्वी ओसाड झाली. बाहेर कोणीही फिरकेना. भस्मासूर ससाण्यासारखा आकाशातून येई आणि कोणाच्याही डोक्यावर हात ठेवी. महापराक्रमी वीराचेही त्याच्या पुढे काही चालेना. तो राजे रोज शंकराला भस्म नेऊन देई. तिथे अगदी नमून असे. तो किती संहार करतो याचा शंकराला पत्ता नव्हता. भस्मासूर लगेच मृत्यूलोकात येई आणि लोकांचे भस्म करीत सुटे. नंतर त्याने ठरवले की आता प्रथम देवांचे भस्म करावे.
मग इंद्राचे, मग विधात्याचे भस्म करावे, मग विष्णूचे भस्म करून शेवटी शंकराचेही भस्म करावे. त्याची पार्वती त्याच्या काय कामाची, तो तो तर म्हातारा आहे असे ठरवून तो निघाला. तिकडे ऋषी इंद्राला शरण गेले. इंद्र त्यांना घेऊन ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेव सर्वांना घेऊन विष्णूकडे गेले. विष्णूला त्यांनी भस्मासुराचे सर्व प्रताप सांगितले. विष्णू म्हणाले, आपण सर्व शंकराकडे जाऊ. सर्वजण कैलासावर आले. विष्णू शंकराला म्हणाले, तुझ्या वरदानाने उन्मत्त झालेल्या भस्मासुराने कितीतरी लोकांचा संहार केला आहे. आम्ही अजून उरलो आहोत. तो आमचाही संहार करील. तो तिथेही येईल. काही सांगता येत नाही. तुझी पत्नी हिमवती हिला सांभाळ म्हणजे झाले. शंकर हसला आणि म्हणाला, असे आहे काय? मग भस्मासुराचे मरण जवळ आले असेच म्हणावे लागेल. तुम्ही तुमच्या स्वस्थानी जावं, काही चिंता करू नये. शंकर असे बोलत आहे तोच अचानक तेथे भस्मासूर आला. त्याने पाहिले सर्व देव जमले आहेत, आपले घराणे सांगत आहेत. त्याने सर्व देवांकडे सरड्यासारखी उंच मान करून पाहिले आणि म्हटले, याद राखा, जेवढे आज येथे आले आहेत तेवढ्या सर्वांचे मी उद्या भस्म करणार. शंकर त्याला म्हणाले, अरे अधमा, मी तुला वर दिला त्याचा तू छान उपयोग केलास. तू पृथ्वीवर केवढा संहार केलास. तेव्हा वरदानाने उन्मत्त झालेला तो असुर क्रोधाने शंकराला म्हणाला, म्हाताऱ्या, तुझी सुंदर बायको मला दे, नाहीतर मी तुझ्या डोक्यावर हात ठेवतो पहा. असे म्हणून तो पुढे सरसावला. तेवढ्यात पार्वती तेथून उठून दूर गेली. संकेताने दमदाटी करीत भस्मासूर मान हलवीत शंकराच्या डोक्यावर हात ठेवायला जातो असे पाहून सर्व देव आणि ऋषी चारी दिशांना पळून गेले आणि शंकर अत्यंत वेगाने तेथून पळाले. ते घोर अरण्यात शिरले. ते वेगाने धावत होते. भस्मासूर त्यांच्या मागून धावत होता. भस्मासूर ओरडू लागला, अरे जोगड्या, जरा थांब. मी तुला ठार मारतो आणि माझ्याच अंगाला भस्म लावून घेतो. वेदांना व शास्त्रांना ज्याचा अंत लागत नाही, मायेचे चक्र चालविणारा असा तो इंद्रियातीत आहे, त्याला तो पामर भस्मासूर स्वतःच्या बळावर धरीन धरीन म्हणत होता. जो ब्रह्मादिक देवांचे ध्यान, जो सनादिकांचे पूज्यस्थान, त्या त्रिगुणातीत महादेवाला भस्मासूर धरीन म्हणत होता. तो त्याला जवळ दिसे पण हाती मात्र लागत नव्हता. अशा तऱ्हेने भस्मासूर 1 कोटी वर्ष धावत होता, तरी शंकर त्याच्या हाती लागले नाही. शंकराला चिडवून थांबवण्यासाठी भस्मासूर त्याला दुरुत्तरे करू लागला, पण तो शब्दांच्या पलीकडचा आणि शुभ व अशुभ यांच्या पलीकडचा शंकर थांबला नाही. भस्मासुराच्या विकृतीला तो थोडासा आटोपणार. जिथे तर्क कुतर्क थकले, वेद आणि शास्त्रे तोतोरे बोलू लागले. शास्त्रज्ञ त्यांची नावे घोकून म्हातारे झाले. तो सर्व विद्यांच्या पलीकडचा शंकर भस्मासुराच्या हाका ऐकून थोडाच थांबणार. त्या शंकराला तपश्चर्या, बल, धन, विद्या यांच्या मार्गाने आकलन करू पाहणाऱ्यांनी कोटी जन्म घेतले तरी तो हाती लागला नाही. केवळ जे प्रेमळ भक्त असतात त्यांच्याच घरी तो आनंदाने उमेदसह निवास करतो. आपल्या पतीचा भस्मासूर पाठलाग करीत आहे हे पाहून पार्वती दीन झाली व आपला बंधू शेषशायी विष्णू यांचा धावा करू लागली. तो ऐकून विष्णूने जगातील सर्वात सुंदर अशा स्त्रीचे रूप घेतले. असे मोहिनी रूप घेऊन तो भस्मासुराच्या वाटेत उभा राहिला आणि आता काय घडते ते पाहावे म्हणून शंकराने वटवृक्षाचे रूप घेतले आणि तो तिथेच थांबला. मोहिनीला पाहताच भस्मासूर थबकला. त्याचे मन तिच्याकडे आकृष्ट झाले. त्याचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे असे पाहताच मोहिनीने उत्तम नृत्य करण्यास सुरुवात केली. ते पाहून तो असुर तन्मय झाला आणि तिला म्हणाला, हे ललने, तू फारच सुंदर आहेस.
लक्ष्मी आणि अपर्णा तुझवरून ओवाळून टाकाव्या. तुझ्या सुंदर मुखाकडे पाहतच प्राणाची कुरवंडी करावी असे वाटते. माझे मन हाच मृग तुझ्या नेत्रकटाक्षरूपी बाणाने घायाळ झाला आहे. तुझे चरणकमल जिथे उमटत आहे तेथील सुवास घेण्यासाठी साक्षात वसंत ऋतू खाली वाकला आहे. शृंगाराचे जाळे पसरून माझा चित्तरूपी मासा तू पकडला आहेस. तू मला वरमाला घाल, मी तुझा निरंतर दास होईल. तू आहेस तरी कोण? मोहिनी गोड हसून म्हणाली, मी तुला वरमाला घालीन, पण त्याला एक मोठी अट आहे. हा समोर वटवृक्ष दिसत आहे, त्यात माझे आराध्य दैवत निवास करते आहे. मला उत्तम पती मिळावा म्हणून मी नवस केला आहे की तसा पती मिळाल्यास लग्नाआधी त्याच्यासमोर पतीसह मी यथासांग नृत्य करीन. मला तूच इष्टपती आवडतोस, पण तू माझ्याबरोबर नृत्य करण्यास तयार आहेस का? भस्मासूर म्हणाला, हो, त्यात काय एवढे? तू सांगशील तसे मी करीन. मोहिनी म्हणाली, माझ्याबरोबर नृत्य करताना मी जसे हावभाव करीन, जशी पावले टाकीन, जसे नेत्रसंकेत करीन, जशा हस्तमुद्रा करीन त्याचप्रमाणे तू केल्या पाहिजेत. त्यात काही चूक झाली तर ते एवढे संतापेल की तुझ्या माझ्यासकट या वनाचा नाश करतील. तेव्हा तू याचा विचार कर. असे म्हणून मोहिनी इतके लाडीक हसली की भस्मासुराची सर्व बुद्धी नष्ट झाली आणि त्याने नृत्याचा पवित्रा घेतला देखील. मोहिनी निरनिराळ्या प्रकारे प्रथम मंद गतीने व नंतर त्वरित गतीने नृत्य करू लागली. त्याचबरोबर ती गायनही करू लागली आणि भस्मासूर तिच्याप्रमाणे नाचू लागला. सर्व देव गुप्त रूपाने नृत्य, गायन व तिचे सौंदर्य यामुळे भुलून तेथे सूक्ष्म रूपाने जमले. नाचता नाचता मोहिनी अवघड हस्तमुद्रा करू लागली. भस्मासूर प्रयत्नाने तशाच मुद्रा करू लागला. नंतर त्याला त्या मुद्रा सहजतेने करता येऊ लागल्या. तेव्हा मोहिनीने त्वरेने नृत्य करण्यास सुरुवात केली व त्याच ओघात पटकन आपल्या मस्तकावर आपले हात धरले. तंतोतंत अनुकरण करणाऱ्या भस्मासुराने त्याचप्रमाणे आपले हात आपल्या मस्तकावर ठेवले आणि क्षणार्धात त्याचे भस्म झाले. वटवृक्षाचे रूप सोडून शंकराने आपले रूप धारण केले. त्यावेळी त्याचेही मन विष्णूच्या मोहिनी रूपामुळे विचलित झाले व त्याच ठिकाणी तेज प्रकट होऊन त्यांचे 8 भाग झाले व तेच भैरव नावाचे शंकराचे अंश अवतार झाले व त्या अष्टभैरवांची नावे असितांग, रुरु, चंड, क्रोध, उन्मत्त, कपाल, भीषण, संहार. विष्णूनेही मोहिनी रूप टाकून स्वतःचे रूप धारण केले. मग ते दोघे हातात हात घालून कैलासावर आले. त्यावेळी उमा प्रकट झाली व तिने दोघांना जवळ बसून दोघांचीही पूजा केली. ते हर त्यावेळी फारच सुंदर दिसत होते. भस्मासुराने भस्म केलेल्या सर्वास शंकराने अमृतवृष्टी करून पुन्हा सजीव केले. श्रोते हो, हा 12वा अध्याय हरिहरांच्या मिलनाचा आहे. त्याचे वाचन पुण्यकारक आहे. धन्यवाद.